अपेक्षित आहे आणि काय काय? भारतरत्न राजीव गांधी यांची जयंती यावेळेस जोरात साजरी करण्याचा निर्णय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसनी केलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाला आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब आणि आमचे नेते राहुल गांधीजींनाही आम्ही आमंत्रित केलेलं आहे. या कार्यक्रमाला कालच आमचे प्रभारी रमेश चन्नीथलाजींनी सांगितलं की उद्धवजी ठाकरे साहेब आणि शरद पवार साहेबांनाही आम्ही आमंत्रित करू, अशा पद्धतीची त्यांनी भूमिका घेतलेली आहे. राजीव गांधींचं योगदान या देशासाठी मोठं आहे. जग मुठीमध्ये ठेवण्यासाठी त्यांनी जे स्वप्न या देशाच्या लोकांसाठी पाहिलं ते पूर्ण केलेलं आहे. आज मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, कॉम्प्युटर असेल, या सगळ्याकडे देशाला पुढे नेण्याचं काम राजीवजींनी केलेलं आहे. अशा महान व्यक्तीचं ही जयंती आणि योगायोगानं राजीवजींचा जन्म हा मुंबईत झालेला आहे आणि तो जोरात साजरा करायचा आणि एक मोठी गॅदरिंग या ठिकाणी करायचा आणि विधानसभेच्या निवडणुका आहेत त्यानिमित्तानं प्रचाराचा नारळही या ठिकाणी फोडायचा, त्या दृष्टिकोनाला एक प्रयत्न आहे आणि एक भव्य गॅदरिंग त्या निमित्ताने इथं करायचं आहे. म्हणून मी सकाळपासूनचं, कारण पावसाचा सीझन आहे त्यासाठी जागा आपल्याला चांगल्या पाहिजेत, त्यासाठी मी सकाळपासूनचं जागा पाहणीचं काम सुरू आहे. सर, मध्यंतरी शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. या भेटीमध्ये अडाणीचे अधिकारी देखील उपस्थित असल्याची चर्चा आहे. एकीकडे शरद पवार गट असेल तो समर्थनात दिसल्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाने मात्र कडाडून विरोध केलेला आहे. आमचं सरकार आलं तर आम्ही अडाणीचं कंत्राट रद्द करू, असं उद्धव ठाकरे स्वतः म्हणालेले आहेत. काँग्रेसची काय भूमिका आहे सगळ्यावरती? बिलकुल आहे की गरिबांना उद्ध्वस्त करून उद्योगपत्यांना बसवायचं हे धोरण कधीही काँग्रेसचं नव्हतं आणि राहणार पण नाही. त्यामुळे धारावीमध्ये जे काही घडलेलं आहे, धारावीच्या पुनर्वसनाच्या नावाने तिथल्या गरिबांना उद्ध्वस्त केलं जाते आहे, त्याचा विरोध आमचे नेते राहुल गांधीजींनी स्वतः केलेला आहे. त्यामुळे आमचं सरकार आल्यानंतर तो करार रद्द केला जाईल. सर, मध्यंतरी आजच म्हणा अनिल देशमुख यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावरती आरोप केला होता. मनसुख हिरेनमध्ये त्यांचं नाव होतं आणि ते नाव त्यांना बाजूला काढण्यासाठी त्यांनी 100 कोटीचा आरोप हा देशमुखांवरती केलेला आणि आता याच्यावरती परमबीर सिंगांची देखील प्रतिक्रिया आलेली आहे. ते म्हणतात की देशमुख यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे आणि ते नार्को टेस्टची त्यांच्या आणि देशमुखांची मागणी करतात. बघा, परमबीर सिंग आणि सचिन वाजे यांच्या विरोधातले पुरावे आमच्याकडे पण आहे, पण आता राज्य आणि केंद्र सरकार कुठल्या मानसिकतेचे आहेत हे आपण पाहतो आहे. परमबीर सिंगांना यांनी माफीचा साक्षीदार केलेला होता, त्यांना विदेशात जाण्याची परवानगी दिली, ते गायब राहिलेत. त्याला कोणी बाजूला केलं होतं, कोणी पाठवलेलं होतं, हे सगळे पुरावे आमच्याजवळ आहेत. पण आता सरकार यांचं आहे, त्यामुळे आता याच्यावर काही बोलण्यापेक्षा काँग्रेस पक्षाजवळ एकच भूमिका आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, गरिबांचे असतील, बेरोजगारांचे असतील, महागाईचे प्रश्न असतील, हे प्रश्न घेऊन लढा आणि त्याला न्याय द्या. आणि सत्ता आल्यानंतर या सगळ्या गोष्टीची चौकशी करून दूध का दूध पाणी का पाणी करू, कारण की या पद्धतीचं हे रोज माध्यमाशी भूमिका मांडा आणि त्याच्यावरच चर्चा करा, त्यापेक्षा जनतेचे प्रश्न आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत आणि काँग्रेस पक्ष ती भूमिका घेऊन काम करतो. सर, मुख्यमंत्र्यांची महत्वाकांक्षी योजना लाडकी बहीण योजना तिला आज उच्च न्यायालयात त्याच्या विरोधात याचिका दाखल होती. हा सामान्यांचा पैसा आहे, मात्र ती उच्च न्यायालयाने फेटाळून लावलेली आहे. हा सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे असं उच्च न्यायालय म्हणत आहे आणि त्याबरोबर जो आनंदाचा शिरा होता गणेशोत्सव त्याचं वाटप होणार होतं, त्या वाटपाचा देखील उच्च न्यायालयाने मार्ग मोकळा केलेला आहे. आपली काय? तेव्हा आनंद सिदेच्या बाबतचं जी काही याचिका होती, जे काही मला पाहण्यात आणि वाचण्यात आलं, ज्या व्यक्तीला अनुभव नाही अशा व्यक्तीला आपल्या बगलबच्च्याला हे काम द्यायचं आणि आनंद सिधा गरिबाच्या तोंडात मिळूच नाही अशा पद्धतीचं सरकारने केलेला एक प्रयत्न होता आणि त्याच्या विरोधातली ती याचिका होती. त्याला जो काही आता माननीय उच्च न्यायालयाने सरकारला फटकारलं आणि त्या पद्धतीचा मार्ग मोकळा झाला असेल, ज्या तुम्ही ते सांगता त्याप्रमाणे. पण सरकारचा उद्देश हा गरिबांना धान्य देण्यापेक्षा, त्याच्यातून आनंदसिद्धा देण्यापेक्षा त्याच्यातून कसं कमिशन मिळेल आणि आपल्या बगलबच्च्यांना फायदा कसा होईल हे सरकारचा उद्देश त्याच्यातून स्पष्ट झालेला आहे. राहिलं लाडल्या बहिणीच्या प्रकरणामध्ये
आमच्या ज्या ठिकाणी आमचं सरकार आहे, आमचे नेते राहुल गांधींचं महालक्ष्मी योजना जी आहे ती सगळीकडे प्रसिद्ध आहे आणि त्या अंमलबजावणी आमच्या केल्या जातात आहेत. मध्य प्रदेशमध्ये निवडणुकीच्या तोंडावर भाजपनी लाडली बहीण योजना आणली. आता त्यांना माहिती घ्या, तिथं ती योजना बंद झाली. निवडणुकीनंतर ती योजना बंद झाली. पण आमची भूमिका त्याच्यातली स्पष्ट आहे की महिलांना राज्य सरकारच्या वतीनं आधार दिला पाहिजे, त्यांना मदत केली गेली पाहिजे. ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. महालक्ष्मी योजनेसारख्या योजना आम्ही राबवू. हे आज जे पैसे देतात आहेत 1,500, त्याच्यापेक्षा जास्त पैसे आमचं सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर आम्ही देऊ. त्यामुळे प्रामाणिकता जी असायला पाहिजे जनतेला मदत करण्याची, ती या सरकारमध्ये दिसत नाही. लोकसभेमध्ये हारल्यामुळे कसं आपली इज्जत वाचवता येते याचा अयशस्वी प्रयत्न राज्यातलं सरकार करताना आपण पाहतोय. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यावर खूप आम्हाला चर्चा करायची नाही, काँग्रेस पक्षाला चर्चा करायची नाही. जनतेला मदत करण्याची भूमिका काँग्रेसने आतापर्यंत अनेकदा केलेल्या आहेत. निराधार योजना असतील, विधवा महिलांना मदत असेल, राशन दुकानाला धान्य असतील, अशा अनेक योजना काँग्रेसने या देशामध्ये राबवल्या, त्या चालतात आहेत. त्यामुळे काँग्रेस त्याला क्रेडिट घेत बसलं नाही. ते सरकारचं दायित्व बनतं आणि सरकारने केलं पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं की पहिल्यांदा भाजप-प्रणीत सरकार महाराष्ट्रामध्ये करते आणि त्याचा उदो करतात आहे. 270 कोटी रुपये त्याच्या जाहिरातीवर खर्च करतात आहेत. म्हणजे यांची नियत काय हे त्याच्यातून स्पष्ट होतं. अनिल परब यांच्या आरोपानंतर आता फडणवीस यांनी सांगितलं आहे की सहानुभूती मिळवण्यासाठी अनिल देशमुख भाजपवर आरोप करत आहेत. मी म्हणालो तुम्हाला की आम्हाला याच्यात आज पडायचं नाहीये. आमच्याजवळ सगळे पुरावे आहेत. याच्यावर आज चर्चा करून काय करायचं? दिल्ली त्यांचं सरकार, राज्यात त्यांचं सरकार, या पद्धतीच्या नौटंकी करण्यापेक्षा त्याच्यात न पडणं बरोबर आहे. जनतेचे प्रश्न काँग्रेससाठी महत्वाचे आणि काँग्रेस पक्ष जनतेचे प्रश्न घेऊन लढतोय. जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केल्यानंतर आता भाजपचे एक नेते जरांगेवर लक्ष करतात. आम्हाला तिच्यात कुठल्याही प्रतिक्रिया द्यायची नाहीये. आरक्षणाचाही प्रश्न असेल तर तो काँग्रेस सोडवू शकतात आणि आमचे नेते राहुल गांधीजींनी त्याचे सगळे ते प्रश्न कसे सोडवता येईल त्याच्यावरच्या अनेक भूमिका मांडलेल्या आहेत. परवा लोकसभेमध्ये तीच भूमिका मांडत असताना भाजपनी राहुल गांधींची जात काढली. त्याची जात नाही, तो गणनेची गोष्ट करतोय. राहुल गांधीजी मागासवर्गीयांच्यासाठी लढतात आहेत. ओबीसी असेल, शेड्यूल कास्ट असेल, भटके विमुक्त जाती असतील, आदिवासी असेल, त्यांच्यासाठी भांडतात आहेत. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी करतात. पण भाजपला या लोकांना न्याय द्यायचा नाही. ते राहुल गांधीची जात नाही काढली तर या सगळ्या मागासवर्गीय जातीची जात काढून या सगळ्या जातीचा अपमान करण्याचं पाप भाजपने केलेलं आहे, हे त्याच्यातून स्पष्ट झालेलं आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.